तर मित्रांनो, आपली शाळा ही मसणवट्यावर बांधलेली आहे किंवा आपली शाळा आहे तिथे आधी स्मशानभूमी होती, अशा कथा तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. शाळेत असताना प्रत्येकाने हे वाक्य नक्कीच ऐकलेलं असतं. तर आमच्याही गावात आपली शाळा मसणवट्यावर बांधलेली आहे आणि रात्री अपरात्री तिथे विचित्र घटना घडतात, अशा काही कथा प्रचलित होत्या. आता यात सत्य किती हे जाणून घ्यायची हौस तर प्रत्येकाला, पण विषयाची परीक्षा कोण घेणार? मी तेव्हा 9वीला होतो. तर एक दिवस झालं असं, मधली सुट्टी झाली आणि सर्वजण जेवायला बाहेर पडले. काही जण डबे घेऊन येत असत, तर काही शाळेत मिळणारा खिचडी भात खात असत. तर आमचाच एक मित्र प्रणव, तो चक्क डब्याला आज मटण घेऊन आला होता. त्याने डब्बा उघडला आणि सर्व मुलं चाट झाली. अरे प्रणया, तुला माहित नाही का, शाळेत मटण कायला घेऊन आलास? प्रणव म्हणाला, त्याला काय होतंय? त्यावर सर्व मुलं त्याला सांगू लागली, अरे आपली शाळा मसणवट्यावर बांधलेली आहे, तुला माहित नव्हतं का? पोरांनी त्याला एवढं घाबरून दिलं की त्याने सर्व ती मटणाची भाजी ओतून दिली आणि आमच्यासोबत बसून खिचडी खाल्ली. त्यावर आमचा अजून एक मित्र विनय म्हणाला, अरे ह्या सर्व ऐकीव कथा आहेत, खरं कोणी पाहिलंय? त्यावर काही पोरांचं म्हणणं होतं की काही गावकऱ्यांनी खरोखर पाहिलंय, तर काहींचं म्हणणं होतं हे सर्व खोटं आहे. असे 2 ग्रुप पडले. एका ग्रुपचं म्हणणं होतं की या गोष्टीत तथ्य आहे, तर दुसऱ्या ग्रुपचं असं म्हणणं होतं की ह्या फक्त ऐकीव कथा आहेत. आता याचा छडा लावायचा तरी कसा? तेवढ्यात आमचा एक मित्र अभिनव, ज्याला आम्ही सर्व पिस्तुल्या म्हणायचो, तो म्हणाला, अरे माझ्या घरचे बाहेरगावी गेलेत, तुम्ही सर्व आज संध्याकाळी माझ्याकडे झोपायला या. आपण संध्याकाळी शाळेत जाऊन बघूयात, आपल्याला पत्ता लागेल की यात किती सत्य आहे. भीतीपोटी काही जणांनी नकार दिला, पण मी, विनय, प्रणव, पिस्तुल्या आणि आमचा अजून एक मित्र प्रकाश, ज्याला आम्ही आर्थिंग्या म्हणत असो, तोही यायला तयार झाला. रात्रीचे जेवण वगैरे आटोपले आणि आम्ही पिस्तुल्याच्या घरी झोपायला जाणार आहोत असं सांगून घरून निघालो. आमचे घर जवळजवळ असल्याने घरच्यांनीही काही विचारलं नाही. जवळपास 10:30 वाजले असावेत. आम्ही सर्वजण पिस्तुल्याच्या घरी जमलो. आम्ही सर्वांनी सोबत बॅटऱ्या आणल्या होत्या. थोड्या वेळ अजून वाट पाहिली. साधारण 11, 11:30 वाजता सर्व गाव निद्रेच्या आहारी गेलं होतं. आम्ही सर्वजण एका पाठोपाठ जायला निघालो. गावापासून काही अंतरावर शाळा होती, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. मिट्ट काळोखात शाळा पूर्णपणे बुडालेली होती. शाळेच्या गेटला फक्त कडी लावलेली असायची. आम्ही कडी उघडली आणि गेट आतमध्ये ढकलला. कर्णकर्कश आवाज करत गेट उघडलं. तो गेटचा भयानक आवाज ऐकूनच आमच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तसा मी तर अजिबात घाबरत नव्हतो, पण थोडा भीत होतो एवढंच. आम्ही सगळीकडे बॅटऱ्या मारून पाहिलं, कोणीही दिसलं नाही. पण तिथे मात्र स्मशान शांतता पसरलेली होती. आणि तेवढ्यात अचानक मागून कर असा आवाज यायला लागला. आम्ही झटकन मागे वळून पाहिलं आणि आमच्या अंगावर काटा उभा राहिला. तिथला झोका कर असा आवाज करत जोरजोरात हलत होता. आर्थिंग्या म्हणाला, आयला एवढ्या रात्रीचा कोण सुकाळीचा झोका खेळतंय? मी म्हणालो, भूतच असेल, नाईट शिफ्ट करते वाटतं. विनय झोक्याजवळ गेला आणि त्याने हाताने झोका थांबवला. वाऱ्यामुळे हलत होता, भूतभीत काही नाही. त्याने झोका थांबवला आणि आमच्याकडे 2-4 पावले चालला आणि झोका पुन्हा जोरजोरात हलू लागला. 2 झोक्यांपैकी एकच झोका हलत होता. विनयच्या कपाळावर घामाची धार लागली. आम्हाला स्पष्टपणे कळू लागलं, विनय चांगलाच घाबरला होता आणि आम्हीही. आणि तेवढ्यात अजून एक विचित्र प्रकार घडला. एका मुलीचा हुंदके देत रडण्याचा आवाज आमच्या कानी पडला. 2री बच्या वर्गाकडून तो आवाज येत होता. तेवढ्यात पिस्तुल्या म्हणाला, एखादी पोरगी शाळेत राहिली वाटतं, दुपारा पसरली असल पण आता उठून लागली उडायला, या प्राण्यासारखी. प्रणवही एकदा असाच शाळेत राहिला होता आणि मग
सगळीकडे शोधल्यावर रात्री 9 वाजता शाळेत सापडला. आता त्या रडणाऱ्या मुलीची मदत करावं की नाही असाही प्रश्न होता. रात्रीचे 12 वाजून गेले होते. तिथे गेलो आणि वेगळंच काही निघालं तर, पण जावं तर लागणार होतं. आम्ही दबक्या पावलाने जरा भीतच आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो. तिथे पोहोचलो आणि खिडकीतून आतमध्ये बॅटरी मारली. मागच्या बेंचवर एक लहान मुलगी पांढरे कपडे घालून डोकं खाली घालून बसली होती आणि जोरजोरात हुंदके देत रडत होती. आम्ही बाहेरून आवाज दिला, अय पोरी, कोण आहेस तू? वर्गात कशी राहिली? पण ती सारखी रडत होती. आम्हाला काहीच उत्तर देत नव्हती. आम्ही लगेच दरवाजाजवळ गेलो, पण दरवाजाला मात्र कुलूप होतं. आता चाबी ऑफिसमध्ये असेल आणि ऑफिसच्या चाब्या काळे मास्तरकडं. तेवढ्यात आर्थिंग्या एक भला मोठा दगड घेऊन आला आणि एका ठोक्यातच दरवाजाचं कुलूप तोडलं. आम्ही लगेच दरवाजा उघडून आतमध्ये गेलो. तिच्याजवळ गेलो आणि ती कोण आहे याची विचारपूस करू लागलो. पण ती फक्त खाली मुंडकं घालून जोरजोरात रडत होती. मी तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला हलवत म्हणालो, बाळा, रडू नको, आम्ही तुला घरी पोहोचवतो असं म्हणलं आणि तिने झटकन वर पाहिलं. आम्ही घाबरून जरा मागे सरकलो आणि समोरचं दृश्य पाहून आमचे हातपायच गोठले. तिचा पूर्ण चेहरा रक्ताने माखलेला होता. मासाचे लचके का लचकेच खाली पडत होते. तिच्या डोळ्यांच्या जागी फक्त रिकाम्या खोबण्या होत्या आणि त्यातूनही प्रचंड रक्त वाहत होतं. ती किळसवाण्या आवाजात हसली आणि भरड्या आवाजात म्हणाली, तुम्ही मला घरी पोहोचवणार काय? आम्ही जोरात ओरडतच तिथून पळ काढला. आम्ही थेट गेटकडे पळत सुटलो. प्रणवने पळता पळता झोक्याकडे बॅटरी मारली तर झोक्यावर तीच मुलगी जोरजोरात झोके खेळत होती. तिच्या तोंडातून काळशार रक्त तिच्या अंगावर सांडत होतं. ती मोठमोठ्याने किळसवाने हसत होती. आम्ही थेट प्रणवचं घर गाठलं, कारण शाळेपासून त्याचं घर जवळ होतं. घडलेला सर्व प्रकार प्रणवच्या आईबाबांना सांगितला. त्यावरती आम्हाला खूप ओरडले. त्याच्या आईने आमचे कान फुकले आणि देवपाटातला अंगारा आमच्या कपाळावर लावला. थोड्या वेळाने आम्हाला शांत करत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ती शाळा खरंच स्मशानावर बांधलेली आहे. खूप जणांना तिथे विचित्र अनुभव आलेत. त्यानंतर मात्र 2 दिवस आम्ही शाळेतच गेलो नाही आणि त्यानंतर पुन्हा कधीच दुसरी बच्या वर्गाकडे पाहिले सुद्धा नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.